आज नांदेडच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून जी चर्चा झाली त्यामध्ये तेलंगणाचे पण प्रतिनिधी हजर होते आणि खासदार व्यंकटेश काब्देजी होते आणि शेतकरी संघटना आणि यांचे सगळेच अधिकारी आणि पदाधिकारी मोहन पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते. फार खुलेपणाने पारदर्शितेने आणि सखोल अशी चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या संवादशीलतेला आम्ही सलाम करतो आणि हे निश्चित की 1986 पासून जो प्रकल्प सुरू झाला त्याला मंजुरी मिळाली. त्या प्रकल्पाचं पुनर्वसन अजून बाकी आहे, पण पुनर्वसनामध्ये भूसंपादनाचं जे एन्कॅशमेंट असतं ते नगद राशी देणं, मुआवजा देणं, ते अंग्रेज सरकारच्या कायद्याप्रमाणे होत होतं. ते जरी झालं असलं तरी आता शेतकऱ्यांना जगण्यासाठी जो हक्क पाहिजे आहे त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या मागण्या अजून चालू आहेत. त्यामुळे साखळी उपोषण चालू आहे. पण हे कलेक्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की 12 गावं ज्यांची गावठाणं जात आहेत आणि एरवी अन्य 7 गावं ज्यांची केवळ जमीन जाते पण गावठाणं जाणाऱ्यांची जमीन पण गेलेली आहे, त्यातले भूमिहीन कोण झालेले आहेत, श्रीमंत खेडूत कोण झालेले आहेत, त्यांना मग महाराष्ट्राच्या 1999च्या कायद्याप्रमाणे काय अधिकार मिळतो, मिळायला हवा होता तो मिळाला का, वगैरे वगैरे पाहण्याचा आज निर्णय झालेला आहे. आणि त्याचबरोबर 2013चा कायदा जो नर्मदा ते नंदीग्रामच्या संघर्षानंतर आला, ज्यामध्ये आम्ही सुद्धा अनेक गोष्टी घातल्या, त्यामध्ये सामाजिक परिणाम कुठल्याही प्रकल्पाचे, तो धरण प्रकल्पच असं नाही, आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या निर्णय प्रक्रिया ज्यामध्ये ग्रामसभेचा सहभाग हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तर आता कालव्यांसाठी ज्या जमिनी घेतल्या जात आहेत त्या संदर्भात तोच कायदा लागू होणार, जिथे 2013 नंतर मुआवजा जाहीर होतो त्या ठिकाणी. मग शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कालव्यामध्ये जमीन जाणाऱ्यांना आता खूप मोठा मुआवजा मिळतोय आणि आम्हाला मात्र खूप कमी मुआवजा मिळालेला आहे. या संदर्भामध्ये चर्चा पुढे न्यायची आणि पुनर्वसनाची जी कामं राहिलेली आहेत ती करायची. आणि दुसरीकडे जी आता 1000 कोटी खर्च करून धरणाचं काम झालेलं आहे त्याचं टेस्टिंग वगैरे करण्यासाठी पुण्याच्या CWPRA सारखी जी संस्था बोलवायची आहे त्यांना मग या चर्चेला थोडंसं पुढे नेल्यानंतर वाव द्यायचा, अशी सगळी चर्चा झालेली आहे. आणि धरणाला विरोध नाहीये, पण पुनर्वसन आधी, पुनर्वसन मगच धरण, ही भूमिका आणि प्रत्येक कायद्यापासून सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत प्रत्येकाचं पालन असा जो शेतकऱ्यांचा आग्रह आहे तो त्यांनी संघटित शक्तीच्या आधारावरती चालू ठेवलाय. मंत्रालयात लवकरात लवकर मीटिंग लावायची हेही आश्वासन कलेक्टर अभिजित राऊत यांनी दिले. उडीसाच्या लेवल महाराष्ट्र सरकारने काही राष्ट्रीय नियम बदललेले आहेत मध्ये आणि त्यामुळे लेवल काही कमी होणार आहेत. पण लेवल कमी झाल्या तर काय होतं हे या वर्षी नर्मदेच्या खोऱ्यामध्ये हजारो घरं उद्ध्वस्त झाली, लेवल खाली आणलेल्या होत्या त्या कोट्या पडल्या आणि हजारो एकर जमीन सुद्धा बुडाली ज्यांचं भूसंपादन झालेलं नव्हतं. तेव्हा 38 तासचा संघर्ष आणि 50,000 जवळजवळ कुटुंबांचं पुनर्वसन झाल्यानंतर सुद्धा असं आव्हान उभं राहू शकतं हे त्यांना आम्ही जाणीव दिलेली आहे. त्याही बद्दल झालेलं आहे. दुसरं की जिथे जिथे सिंचनाचा फायदा मिळतो तिथे तिथे वेगवेगळे परिणामही होतात. उदाहरणार्थ की मायक्रो नेटवर्क जर बंद नाही तर शेतामध्ये पाणी जात नाही. आता सरकार तिथे पाईपलाईनचं नेटवर्क बनवणार असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पाईपलाईनीचे सुद्धा वेगवेगळे परिणाम असतात. हे सगळ्याबद्दलचा सुद्धा विचार पुढे नेणं आणि चर्चा पुढे नेणं आवश्यक आहे हे आम्ही आणि अधिकाऱ्यांनी मिळून मान्य